नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजची रेसिपी दिसते ना एकदम मस्त. आणि जर तुम्हाला रोजचीच पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळी चव हवी असेल पण मेहनत कमी हवी असेल तर नक्कीच ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. हे बघा, दिसते ना एकदम मस्त. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, आपण भाजी बनवतोय तर त्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय. आता त्यामध्ये जिरा आणि राई घातलेली आहे. जिरा आणि राई व्यवस्थित फुटली की आपण यामध्ये घालतोय कढीपत्ता. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर आता कढीपत्ता घातल्याच्या नंतर आपण यामध्ये घालतोय 2 मोठे चिरलेले कांदे आणि याला व्यवस्थित काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, जी आपण रोज घरात पोळी भाजी बनवतो तशीच एकदम सोपी रेसिपी आहे. तर बघा, आता मी काय केलं, आलं आणि लसूण असं ठेचून घेतलेलं आहे. ते यामध्ये 1 चमचा घातलेला आहे आणि सगळं व्यवस्थित परतून घेते. आता बघा, कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता यामध्ये घालूयात आपण 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3. जसं तुम्ही तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही मिरची वापरू शकता. यामध्ये मी थोडासा आता हिंग घातलेला आहे. हिंग घातला की याची चव अजून मस्त येते, तर हिंग नक्कीच घाला यामध्ये. आता हे सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर आता यामध्ये मसाले घालणार आहोत. तर यामध्ये मी घालते सुरुवातीला अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. आणि हे सर्व व्यवस्थित काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. जशी आपण नेहमीच बटाट्याची भाजी बनवतो तर त्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे. आता यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे. जेवढं तुम्ही तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट यामध्ये घालू शकता. आता यामध्ये मी उकडलेला बटाटा घातलेला आहे. तर बटाटे मी छोटे लहान साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि ते उकडून घेतलेले आहेत. आता हे सगळं व्यवस्थित काय करायचं, आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. हे बघा, आता व्यवस्थित त्याला परतून घेतलं. एकदम मस्त होते ही भाजी आणि एकदम झटपट रेसिपी आहे. तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा डिनरला बनवू शकता. आता यामध्ये मी घातलेत सफेद तीळ 1 चमचा. तर तुम्ही डिनरला सुद्धा बनवू शकता, संध्याकाळच्या जेवणासाठी तरीही चालेल किंवा टिफिनसाठी बनवू शकता. आता बघा, यामध्ये मी घातले चवीनुसार मीठ. आता आपली भाजी एकदम ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. जास्त काही घालायची गरज नाही आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही घालायची गरज नाही आहे. तर मी पहिला झाकण ठेवून 5 मिनटं याला स्लो फ्लेमवरती असं शिजवून घेते. 5 मिनटाच्या नंतर बघा, भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे. तर आता यामध्ये आपण घालूयात कोथिंबीर. हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. दिसते ना एकदम मस्त. आणि मुख्य म्हणजे जास्ती मेहनतसुद्धा नाही आहे. तर भाजी तयार झालेली आहे. आता याला आपण बाजूला ठेवून देऊयात. आता बघा, मी पीठ घेतलेलं आहे, जे आपण चपाती बनवण्यासाठी पीठ वापरतो ना, तेच पीठ आहे. चपातीचं जसं आपण पीठ बनवतो तसंच मी मळून घेतलेलं आहे पीठ. तर बघा, आता पीठ व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे. याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे. सुक्या पिठामध्ये बुडवून आपण याला व्यवस्थित याची पोळी लाटून घेणार आहोत. जसं आपण नेहमी चपाती बनवतो तर त्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी प्लेटमध्ये दिसलं म्हणजे माणसाला एक भूक लागते, भूक वाढते. आणि थोडंसं वेगळं काहीतरी दिसलं की जेवायला सुद्धा मजा येते. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण एकदम पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. आता पोळी पूर्ण लाटून घेतलेली आहे. तर यामध्ये मी घालते थोडंसं तेल. तेल घालून आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण पोळीवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, आता यावरती मी घालते थोडासा लाल तिखट मसाला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा किंवा कोथिंबीर वगैरे वापरू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये थोडंसं मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे ट्रायंगल शेपमध्ये. तर हे बघा, असा त्रिकोण व्यवस्थित बनला आहे. तर आता सुकं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्रिकोणमध्ये याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. एकदम प्लेन पण
दिसायला सुंदर आणि चवीला सुद्धा मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे. तर बघा पराठा लाटून झालेला आहे. तर आता याला भाजून घेऊयात. तर मी पॅन गरम केले, त्यावरती हा पराठा घातलाय. आता पराठ्याला आपल्याला दोन्ही बाजूने आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा किती मस्त टम फुगलेला आहे. तर आता यावरती आपण थोडंसं काय करूयात, तेल घालूयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता. हे बघा आता मी तेल लावून घेते दोन्ही बाजूने आणि खरंच ही रेसिपी खूपच मस्त आहे. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. हे बघा आता दोन्ही बाजूने मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल लावून आपल्याला काय करायचं, दोन्ही बाजूने आलटून पालटून असं व्यवस्थित याला शेकून घ्यायचं आहे. तर पराठा बघा एकदम मस्त दिसतो, एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि आपला पराठा एकदम रेडी आहे. तर काढून घेऊयात. हे बघा दिसते ना एकदम यम्मी अशी रेसिपी. भाजी पण बघा किती मस्त दिसते आणि एकदम सोपी रेसिपी आहे. आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं तामझाम वगैरे केलेलं नाही आहे. आणि बघा पराठा किती मस्त लेयर्स आलेले आहेत त्याला आणि जेवढा दिसायला मस्त दिसतो तेवढा चवीला सुद्धा मस्त असतो, नरम वगैरे. तर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोपी रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.